याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणीही समजू नका की आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही। मीडियामध्ये यायचं, येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं असं काही अवघड नाही। 5 वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता राहिलेलो आहे। पण बीड जिल्ह्यामध्ये एक अति संवेदनशील घटना घडली आहे। त्या घटनेचे जे हत्यारे आहेत त्यांना फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे। त्या जबाबदारीतून आणखीन वादाला वाद म्हणून कुठलीही गोष्ट म्हणून आम्ही गप्प बसतोय। पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय। नेमकं काय करायचंय? माझी अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमानी यांना माझ्याकडून शुभेच्छा आहे। साप म्हणून भुई थोपाटणं, मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून संबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसतं। सरकारने खरेदी करायची तरच ती उचित आणि बाकी उचित नाही। आणि त्यांना विचारून जे दर देईल ते योग्य, नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं। आजवर अनेक आरोप माझ्यावर गेली। आज आपल्याला म्हणलंच की 58वा 59वा दिवस आहे हा, की फक्त मी आणि त्यात अंजली दमानी यांनी तर अनेक प्रयत्न केले। बीड जिल्ह्याला बदनाम करायचे प्रयत्न केले, बीड जिल्ह्याच्या जनतेला बदनाम करायचे प्रयत्न केले, बीड जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम करायचे प्रयत्न केले। एवढंच नाही, मला लक्षात येत नाही की त्यांच्या बुद्धीची कीव करावी का? एवढ्या हुशार आहेत त्या। मला आजही आदर आहे, पण जे आरोपी पकडायचे राहिलेत त्यांचा खून झाला म्हणणं म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा बाहेर नाही आला। कृषी क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामिने यांनी उघड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले। सनसनाटी निर्माण करण्याकरता आणि माध्यमात चर्चेत राहण्याकरता त्यांनी असे आरोप केले असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केलेला आहे। यावरून आता पुन्हा एकदा अंजली दामिने यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर आरोपावरील कागदपत्राचं वाचन त्यांनी करून दाखवलं। अंजली दामिने या आरोप करून सनसनाटी निर्माण करतात, मात्र त्यांनी केलेले सर्व आरोप दांतात खोटे आहेत। सनसनाटी निर्माण करण्याच्या पलीकडे त्या आरोपात काहीही नाही। पण अंजली दामिने यांना माझ्यावर आरोप करण्याचं काम ज्यांनी कोणी दिलं असेल त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। तसंच अंजली दामिने या बदनामी आहेत असंही धनंजय मुंडे यांनी पुढे म्हटलेलं आहे। यावर आरोपावरून अंजली दामिने यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर टीका केली। त्या म्हणाल्या की धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन मला वाटेल ती नाव ठेवली, दामिनिया नाही तर बदनामिया म्हटलं। खरं तर त्यांनी मला पुराविया म्हणायला हवं होतं। बदनाम लोकांना मी पुरावे देत असेल तर मला काहीही नाव चालेल, त्यांना जे म्हणायचं आहे ते म्हणू द्या। पण मी एक पुरावे बाहेर काढून तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे, कारण कराडाबरोबर जेवढा वेळ घालवण्यात त्यांच्या 1% तरी मंत्री म्हणून बसला असता तर आज हे दिवस तुम्हाला बघायला लागले नसते, असं अंजली दामिने यांनी म्हटलेलं आहे। तर अंजली दामिने आणि धनंजय मुंडे यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।